हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. हे बघा, त्यांनी कणस आणले ती आज. माऊलीच्या बाबाला लय नाद आहे असले कणस बिंच खायचा. हे बघा, एक कणीस मी मोडले, तरी 5 कणस आहेत. 50 रुपयाचे आणले त्यांनी. म्हणतात 50, पण मला नाही वाटत इथं महाग कणस आहेत. 20-25 ला एक कणीस आहे. त्याला तर आता ही आपण मोडणार आहे आणि या कुकर मध्ये आता शिजत घालणार आहे. मीठ टाकून, मीठ हळद. चला शिजत टाकूया. हे बघा, तुकडं करून घेतलं मी. गच्च भरलाय कुकर आपला 5 कणसातच. तर पाणी वतायचंय आपल्याला 3 ग्लास, म्हणजे 1.5 तांब्या होतोय. म्हणजे उकळून उकळून ती वरच्या कणसांना पण लागतंय पाणी. आणि मीठ टाकायचं आपल्याला भरपूर, हळद. चला मीठ टाकू आपण चवीपुरतं. 2 चमचे आपल्याला मीठ टाकायचंय. हळद पण टाकायची आपल्याला, म्हणजे कणसाला चांगली टेस्ट येते. त्याला आता हलवून घेणार आहे मी. कणस चांगले हलवून घेणार आहे. अशी खाली वर करून घेते. मोबाईलला स्टँड नाही ना, मला धरता येत नाही. चला मी हलवून घेते. लिंबू पण पिळायचं आपल्याला ह्याच्यातच. छान टेस्ट येते ती. पाण्यात मिक्स होतं सगळं. मीठ, हळद, लिंबू मिक्स करायचं आता आपल्याला हलवून चांगलं. हे बघा, मीठ, हळद, लिंबू सगळं मी असं हलवून मिक्स करून घेतले. आता आपण टोपण लावून शिजत ठेवणार आहे. चला टोपण लावून घेऊया आणि शिजत ठेवूया. हे बघा, कुकर मध्ये मी शिजत घातल्यात. आता आपल्याला 15-20 मिनिटं शिजून द्यायचं चांगली, आणि नंतर काढून घेऊया आपण. हे बघा, मस्त कणस उकडल्यात. आता कणस आपली या खायला. गरमा गरम भाजते हाताला. हे बघा, हे बघा, थोडीशी काढून घेतल्यात मी. वाफ लागते त्याची अजून. थोडीशी काढून घेतल्यात. मस्त उकडल्यात कणस. मीठ, हळद, लिंबू टाकले ते. एकदम टेस्टी लागतंय, छान लागतंय. या खायला गरमागरम मक्याचं कणीस उकडलेलं.